हॅलो फ्रेंड्स, चला तर बनवूया आज चकल्या। तर सर्वप्रथम मी गॅस पेटवला आहे आणि एक कढई ठेवून त्याच्यात 2 ग्लास पाणी ओतले आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे। मग मसाल्याचा डब्बा उघडून मी 1 चमचा हळद, 2 चमचे धने पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकले आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि ह्या मिश्रणाला मी व्यवस्थित हलवून घेतलं। थोडासा ओवा टाकला आहे त्याच्यामध्ये आणि मग नंतरनं 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन असं टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। मिक्स करून मी त्याला शिजवलं आहे व्यवस्थित आणि ते शिजण्यासाठी ठेवून थोडंसं झाकण ठेवले 2 मिनिटं। नंतरनं ते मिश्रण शिजल्यावरती मी त्याला काढून थोडंसं असं मळून घेतलं हाताने आणि नंतरनं त्या साच्यामध्ये भरून चकल्या पाडून घेतल्या आहेत। बघा, अशा व्यवस्थित चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आणि नंतरनं तेलामध्ये फ्राय केल्या आहेत। हे सर्व चकल्या माझ्या बनून झालेल्या आहेत आणि ह्या चकल्या तुम्ही 6 महिन्यापर्यंत स्टोर करून खाऊ शकता।